पुन्हा जन्माचं आणि मरणाचं दुःख आहे का नाही? मानव देह संपला, एखाद्या हरणाच्या जन्माला गेलो, बरोबर आहे का महाराज? जन्म कशामुळे? जड भरत राजा हरणे गर्भा गेला, घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासने, जडा भरत राजा हरणे गर्भा गेला, जडा भरत राजा हरणे गर्भा गेला, जड भरित राजा हरणा गर्भा गेला, कोणत्या दुःखाचा नाश आणि सुखाची प्राप्ती करायची? लक्ष करा. लहानाचं मोठं मुलाला केलं, मुलीला केलं, मुलाला लहानाचं मोठं केलं, मुलगा मोठा झाला, नोकरीला लागला, नोकरी लागल्यावर त्याला पत्नी आली, लग्न झालं, पण महाराज स्वतःच्या आई वडिलाला त्यानं काय केलं? घराबाहेर काढलं. तुम्ही बघा, हिंदू धर्मामध्ये, बाकी इतर अनेक धर्म आहेत, पण अनेक धर्मामध्ये अनाथ आश्रम आहे का नारायण महाराज? बाकी धर्मामध्ये नाही, पण हिंदू धर्मामध्ये अनाथ आश्रम आहेत. 1.25 कोटी रुपये महिना आहे साहेब एका मुलाला, 1.25 कोटी रुपये, पण मुलं अनाथ आश्रमात आहेत. तुम्ही बघा, सध्या कलियुगाची परिस्थिती अशी झाली, बिकट झाली आहे. काल परवा मी अंबाजोगाईला गेलतो दवाखान्यामध्ये, बाहुली चर्चा केली. एक सुंदर अशी महिला होती आणि तिचा हात इथून मोडला होता, असा खोळा झाला होता. शेजारीच कोट होता दादा, आणि मला ते कस तरी वाटलं. मी विचारलं, मावशी काय झालंय नेमकं? त्या म्हणल्या नवऱ्यानं मारले, दारू पिऊन. ऐका नाही काय केलंय त्यांना? त्या मावशीला पुन्हा डॉक्टर मध्ये नेलं दवाखान्यामध्ये, आणि त्याला भूल वगैरे काय दिलं नाही. एवढा हात वाढला, एवढा हात वाढला आणि एवढी वरडायला लागली ती की आम्हाला सुद्धा थरथर काप आला. इतकी भयानक परिस्थिती, म्हणजे सांगायचं तात्पर्य नरक तर मला वाटतं दुसरी कुणीकडे नसेल काय. तेवढं झालं की अजून एक पेशंट आलं, रक्तानं असं नाहून भरलेलं, त्याच कॉटवर टाकलं, सगळं रक्ता बोंबळ झालेलं. काय काय झालंय म्हणलं? काय नाही, लहान्या भावानं म्हणले डोक्यात कुऱ्हाड टाकली. म्हणलं कशासाठी? नुसतं शेतातलं पाणी पाणी भिजविण्यासाठी. आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने. औरत को बहुमान, औरत को बहुमान, औरत को बहुमान, औरत को बहुमान. आई रे बेईमान दुनिया,
कलियुगामध्ये काय झाली परिस्थिती. म्हणजे सांगायचं तात्पर्य आपला विषय काय चालला की सांसारिक लौकिक व्यवहारातलं जे दुःख आहे, आई बापाला स्वतःची मुलं बाजूला टाकतात, आई बापाला सांभाळत नाही, सून ऐकत नाही, सासूचं सून ऐकत नाही, हे का नाही. वय झाल्यावर वाटतं घरामध्ये हे म्हातारं सारखंच खोकत आहे, कशामुळं तर असं आहे. म्हणजे ज्या मायबापानं लहानाचं मोठं ह्याला केलंय त्या आई वडिलाचं ह्याला किळस येते. कधी? ज्यावेळेस वय वर्ध झाल्यावर काय असते अवस्था, शरीर थकल्यावर त्याची अवस्था थोडी बिकटच होणार ना. पण त्या लेकराला जन्म दिलेल्या लेकराला सुद्धा जीवावर येतं मायबापाची सेवा करण्यासाठी. सांगायचं तात्पर्य हे लौकिकातलं दुःख हे सामान्य आहे, काय लौकिकातलं. पण अनंत जन्मापासून आपण हे जीव भटकत आलोत, काय अनेक जन्मापासून हे जीव व्याकुळ झालेला, अनेक जन्म अनेक योनीमध्ये भटकत आलेला जीव आहे. म्हणजे याचा अर्थ काय, हा जीव दुःख भोगतोय. मग दुःखातून मुक्त जर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी हा मानव देह श्रेष्ठ आहे. आणि या मानव देहामध्ये काय केलं पाहिजे, त्या देवाला विसरलं नाही पाहिजे. आता घडी न विसंबे, काय म्हणतात, आता त्या देवाला विसरायचं नाही. त्याचं काय कारण होय माता माऊली, घरात एखादी मुलगी जन्माला आली, पाळण्यात टाकतो का नाही, बारीक लक्ष, 10 मिनिटं कीर्तन, आता वेळ झालाय, कारण वेळेवरच झालं पाहिजे सगळं, नाहीतरी आज आमुष्या काय काम आहे कुणाला. विठाल विठाल सगळ्या अभंगाचा सार इथं आहे. नाहीतरी सारखं आपलं 24 तास चाललंय संसाराचं गाड. आज गिरजा देवी भगवान शिवशंकराच्या दरबारामध्ये येऊ गाय, आजचा तरी दिवस जाऊ द्या संसारातून इथं. आता ही काय महाराज मंडळी बी सगळे गायक वादक, तसे काय अडचण नाही, प्रमाणावर प्रमाण चालू आहे. पण जरा विषय काय चाललाय, ज्या वेळेस मुलगी होती, ऐका, मुलगी झाल्यावर आपण पाळण्यात टाकतो कुणाला, आपल्या मुलीला. मग पाळण्यात का टाकतो, ती लहानाची मोठी होणार आहे, मोठी झाल्यावर तिचं आपल्याला लग्न करावं लागणार आहे. पाळण्यात तिला टाकलंय तोपर्यंतच तिच्या लग्नाची तयारी असते. बँकेमध्ये ते तिच्या नावानं पैसे जमा करायला टाकतो का नाही. एखादं घर बांधायचंय, घर बांधायचं म्हणलं विटा आणतो, सिमेंट आणतो, पाया घेतो, कारण घर बांधायचंय, घराची तयारी अगोदरच करतो, मुलीची तयारी अगोदरच करतो. पण कधी विचार केलाय का की संसारामध्ये जीवन जगत असताना जशी मुलीची तयारी, घराची तयारी, संसाराची तयारी करतो, पण एक दिवस हे शरीर सोडायचंय प्रत्येकाला. 8-10 दिवस जर तुम्हाला घर सोडून जर बाहेर जायचं असलं कुठं, नाना 10 दिवस बाहेर जायचे, बॅग उचलल्यावर घर सोडून जाताना स्टँडवर गेला कीच पत्नीला फोन लावतो नवरा. लक्ष करा बारीक, काय करतो, अगं त्या मुलीकडे बघ, मुलाकडे लक्ष दे, फाईल असेल. म्हणजे स्टँडवर गेलाय तोपर्यंतच त्याला कुणाची चिंता आहे, संसाराच्या पत्नीची चिंता, मुलीची चिंता. स्टँडवर गेलाय तोपर्यंतच. 8 दिवस घर सोडून बाहेर राहायचंय, किती दिवस. पण कधी विचार केलाय की घर माझंय, लक्ष करा बरे, घर काय, घराला काय म्हटलंय, घर हे माझंय. पण घर सोडून 8-10 दिवस बाहेर जायचंय आणि राहायचंय. जात असताना एवढं दुःख वाटतंय, पण कधी विचार केलाय का की प्रत्येकाला आपलं एक दिवस हे शरीर सोडायचंय, काय प्रत्येकाला सोडायचंय. आणि ते शरीर सोडताना जे आदळणारं दुःख आहे कुठं, अंतःकरणावर, त्याचा विचार कधी केलाय का. मुलीचं लग्न करायचं म्हणून बँक बॅलन्स करतो. महाराज पुन्हा जाताना तुम्ही जे कमवलंय का, ही 100 एकर जमीन, अंगूरचा बाग, बँकेतला पैसा, खात बँक असते ना, किंवा स्वतः ATM सुद्धा सोबत नेता येत नाही. विठाला विठाला विठाला. मग एक दिवस शरीर सोडायचंय. म्हणून जीवन जगत असताना संसारही करा, सुखे करावा संसार. संत महात्म्याने सांगितलंय संसार करू नका असं नाही, संसारे असावे असूनही नसावे. म्हणजे संसार करा, लक्षात आलं का, कसा करायचा, पण त्याच्यात लय गुंतून राहायचं नाही.
संसार करत असताना काय केलं पाहिजे की जे अंतःकरणावर देह सोडता वेळेस जे दुःख आदळणार आहे त्याची तयारी केली पाहिजे. मग जन्म जिवंत असताना काय केलं पाहिजे, त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, त्याचं भजन केलं पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे. दिंडी असेल दिंडीत गेला पाहिजे, है का नाही, त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. काही लोक आली म्हणले महाराज अहो कंटाळा आला, देवाचं नाव घ्या म्हणतात, कंटाळा आला ऐकू ऐकू. नेमकं देवाचं नाव घेऊन तरी काय फायदा आहे? काय अण्णा, देवाचं नाव घेऊन काय फायदा? कुणाचं चांगलं झालंय देवाचं नाव घेऊन? अहो काहीच देवदेव करीत नाहीत, पण त्यांचं उतू आलंय. आणि आम्ही रात्रंदिवस देवदेव करतो, पण आमच्या संसारामध्ये सारखा आटापिटाच करायची वेळ आहे का नाही? आहेत का नाही उदाहरण हे महाराज? पण एकदा पेरलं की ते उगवत आहे. काय पेरलेलं उगवणार ना? तसं दुःख मानायचं नाही. पूर्वी जन्मातलं पेरलेलं या जन्मात उगवणार आहे, ते काढाव खोडावच लागणार आहे ना. विठाला विठाला काही जणांचं म्हणणं आलं महाराज अहो हरिपाठ म्हणणारालाही मरावं लागते काय, आणि नाही म्हणणारालाही मरावंच लागतंय. भजन करणारालाही मरावं लागतंय आणि नाही भजन करणारालाही मरावं लागतंय. काही जणांचं म्हणणं आलं ना महाराज पत्ते खेळणारालाही मरायचेच आणि भजन करणारालाही मरायचेच. पण या मरण्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. किती? जो परमार्थ करून मेलाय ना, काय तयारी महाराज? विष पेनं, लक्ष करा बारीक, विष पेनं आणि अमृत पेनं. काय महिला मंडळ, आता काय मी विनोद वगैरे काही करीत नाही, पण विष पेनं आणि अमृत पेनं क्रियापद सारखं आहे का नाही? पेण्याची पद्धत एकच आहे, पण विष पेल्यावर परिणाम काय होणार आहे? मरणार आहे. आणि अमृत पेल्यावर अमर होणार आहे. तसं परमार्थ केल्यावर महाराज, ज्यानं परमार्थ केलाय ज्याला मरण आलंय त्यावेळेस महाराज शेवटी स्वतः विष्णुदूत येतात. कोण येतात? त्याला घेऊन जाण्यासाठी. आणि ज्यानं पाप केलंय, ज्यानं देवाचं नामस्मरण केलं नाही, ज्यानं भक्ती केली नाही, त्याच्यासाठी यमदूत अशी सत्काराची सामुग्री संगच घेऊन येतात महाराज. आणि महाराज हिथूनच हाणाय चालू करतात. मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. ज्यानं पाप केलंय त्याच्यासाठी यमदूत येतात महाराज आणि इथूनच टोल देतात. आणि ज्यानं पुण्य केलंय त्याच्यासाठी महाराज स्वतः विष्णुदूत येतात. आणि याचा अर्थ लक्षात घ्या, जन्म कुणाला आहे आणि खरा परमार्थी कुठं ओळखायचा? लक्ष घ्या. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची अंगे होय हरिरूप. जशी वासना आहे तसा जन्म आहे. मग माणसाच्या ज्यावेळेस देह सोडायचा आहे, जसं मन आहे तसं जन्म आहे. जसं मन आहे का नाही, जसं मन आहे जशी वासना आहे तसा जन्म आहे. मग महाराज कधी कधी देह सोडायच्या वेळेस अंतःकरणामधली जी वासना आहे का ती सुद्धा बदल होऊ शकते. आता काही जणांना आयुष्यभर माळा घातल्या, आयुष्यभर भजन केलं भाऊ, तिकडे चला तुम्ही, कवा देव माणसाची बुद्धी पालट करील. 80 वर्ष झाले साहेब महाराज, त्यांना 80 वर्ष झाले, डॉक्टरनं दुखणं सांगितलं, त्यानं माळ काढून मटण खायला चालू केलं. एवढं सोपं नाही देवाचं दरबार, एवढं सोपं नाही. मग परीक्षा कधी आहे? प्रत्येक पारमार्थिकाची परीक्षा कधी? भजने असो, महाराज असो, कीर्तनकार असो, त्याचा ज्यावेळेस अंतकाळ येईल ना, येईल अंतकाळी लक्षात येतं शूर वळखावा रणी, साधू वळखावा मरणी. मग ज्यानं पुण्य केलंय, नामस्मरण केलंय, त्याच्या देव अंतःकरणामध्ये वास करतो. कुठं वास करतो? आणि अंतःकरणामध्ये वास केल्यावर त्याची जी वासना आहे डळू देत नाही. काय करतो? त्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी
विटेवरी समाचरण विटेवरी समाचरण विटेवरी समाचरण विटेवरी समाचरण विटेवरी समचरण संती खोन सांगितली. आता आमचे साहेब इथं बसल्यात होय, काम गुत घेतले हो. सकाळी जर गेलं राहणार तर उगाच लवकर आल्यावर बी पुन्हा हजेरी देतील. तसं इथं घड्याळ लावूनच बसले. 12:30ला कीर्तन चालू झालं. किती आणि 2 तासाचा नियम असतो कीर्तनाचा. आपण बी सेवा केली पाहिजे. आणि ज्याला कंटाळा येत असेल परमार्थामध्ये त्याच्यासारखा पापी कुणी नाही. विठाला विठाला विठेवरी समचरण संती खोन सांगितली. संत महात्म्याने काय केलंय तुकोबाराय म्हणतात, जो विटेवर उभा आहे ना पांडुरंग परमात्मा. आता कायद्याची ओळख कुणाकुणा केली पाहिजे? दिनकर महाराज वकिला. देवाची ओळख संत कोण आणि औषधाची तसं देवाची ओळख कुणाकडून केली पाहिजे? संताकडून. म्हणून तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात, कुळीची हे कुळदेवी कुळी संतानी केली हवी संतानी मेरे जावे सरकारे मेरे जावे सरकारे मेरे जावे सरकारे तेरे पुरीची कुळदेवी केली ठावी संतानी केली ठावी संतानी केली ठावी संतानी पुरीची कुळदेवी केली ठावी संतानी कुळीची हे कुळदेवी केली ठावी संताने. आता गिरजा देवी जी आहे का नाही, गिरजा देवीचं मूळ काय? मूळ ह्या शब्दाचा अर्थ गिरजा देवी म्हणजे पार्वतीचाच अवतार आहे. कुणाचा? पार्वती आईसाहेब आणि गिरजा देवी वेगळे नाहीत. ज्या वेळेस हिमालयाच्या पोटी मैना माता त्यांच्या पोटी पार्वती आईसाहेब आल्या होत्या. गिरजा देवीचं जे मंदिर नाही बाकी ठिकाणी आणि इथेच आहे. आणि उत्तराचल या ठिकाणी गिरजा देवीचं मंदिर आहे उत्तराखंडामध्ये. त्याच्यानंतर आपल्या इथंच आहे. आणि ही देवी महाराज नवसाला पावणारी. काय कोणही तुम्ही बघा, भावनेनं मनातून तुम्ही इथं शरण या, तुमचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. ती हिमालयाच्या पोटी पार्वती म्हणून मुलगी आली होती जन्माला. आणि तिला सांगितलं की तुला महादेव जर पती करायचा असेल तर काय करावं लागेल? तप करावं लागेल, जप करावं लागेल.
आणि त्या पार्वती आई साहेब हिमालयात गेल्या आणि तपाला बसल्या भाऊ. आणि त्या ठिकाणी पाणी काही दिवस, वायू काही दिवस, पाला. मग त्या ठिकाणी गिरजा देवी, अन्नपूर्णा, पार्वती असं नाव त्या ठिकाणी कुणाला दिलेलं आहे? त्या पार्वतीला. आणि त्या ठिकाणी पाला भक्षण केल्यामुळं गिरिजा नाव दिलंय कुणाला? पार्वतीला. म्हणजे याचा अर्थ, सांगायचा अर्थ, गिरिजा आणि पार्वती, दुसरं लक्षण लावू नका. अनेक देव आहेत बाकी ठिकाणी, बाकीच्या देवीसारखी ही देवी नाही गिरिजा देवी. गिरिजा देवी म्हणजेच पार्वती विठाला. झालेली सेवा या गिरिजा देवी मंदिरामध्ये आज या ठिकाणी सुंदर असं आमचे साहेब यांनी सुंदर या ठिकाणी अन्नदान केलेलं आहे. आणि त्यांचेही मुलं, सून, पत्नी असेल, सर्व परिवार या ठिकाणी येऊन, सर्व त्यांचे नातलग असतील, भाऊभाऊकी असेल, भाऊबंद असतील, सर्वांचं नाम काय उल्लेख करणं एवढं शक्य नाही. पण सुंदर असं या सिरसट परिवारानं आज या गिरिजा देवीच्या या दरबारामध्ये अन्नदान केलेलं आहे. भगवान शिवशंकर, गिरिजा देवी त्यांच्या परिवाराला आरोग्य, संपदा, धन, सुख, शांती लाभो ही मी गिरिजा देवी चरणी विनंती करतो. आणि सर्व माता माऊल्या या ठिकाणी आलेल्या आहेत. असं सहकार्य मदत करत जा, या ठिकाणी येत जा, देवाची सेवा करत जा. झालेली सेवा ज्ञानोबरायाच्या चरणी, गिरिजा देवीच्या चरणी समर्पित सेवेला पूर्णविराम. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, 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 रखुमा.